नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय श्री महाकाल. शेतकरी सुखी तर देश सुखी. आपण बघू शकता का प्रगतशील शेतकरी आपले किशोर भूमिपाड यांच्या शिरवडीवणी गावात आपण आलोय आणि आज बेसल डोस टाकण्याचं त्यांचं वालं नियोजन चालू आहे. आणि जवळपास आपण बघू शकता किती एकरला घेतला आणि काय काय घेतलं आपण त्यांना विचारणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने बेसल डोस चालवला गेलाय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव किशोर संपतराव निफाडे. मी थिनिंग झाल्यानंतर बेसल डोसमध्ये एकरी 20 किलो बोराकॉल, 40 किलो सॅटराईट, 25 किलो पोटॅशियम शोनाईट आणि 100 किलो DAP घेतलंय आणि 25 किलो अमोनियम सल्फेट घेतलंय. आपण बघू शकतो मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांनी बेसल डोसचं नियोजन केलंय आणि पुढे आपण दाखवणार आहे मालाची कंडिशन. आणि किती एकरला घेतलाय आपण? 20 एकरला घेतलं. 20 एकरला पूर्ण बेसल डोस घेतलेला आहे. आणि हा पुढे मित्रांनो बघू शकता साधी सोनाका आहे, मण्याची लांबी बघू शकता, टोक बघू शकता आपण. आणि लॉंगेशन खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि पूर्णतः हा रानडे प्रात्यक्षिक प्लॉट आहे. तर आपण बघू शकता आता बेसलची प्रक्रिया चालू आहे. आत पण बघितलं का खूप पाऊस होता आणि अति पावसामध्ये त्याच्यामध्ये 65 दिवसानंतर त्यांनी परत एक बेसल डोसची प्रक्रिया केलेली होती. म्हणजे पहिले एप्रिलला टाकलाच होता आणि पाऊस उघडल्यानंतर 65 दिवसानंतर त्यांनी परत बेसल डोस टाकला सेकंड. आणि त्याच्यानंतर आता थिनिंग झाल्यावर हा परत बेसल डोस पडतोय. आणि बघू शकता का आपण पानाची ग्रीनरी बघू शकता सर्वीकडे. हे बघू शकता, माल बी बघू शकता, पानाची ग्रीनरी. आपण टोटल 20 एकरचं त्यांचं क्षेत्र दाखवणार आहे. तर भाग पहिल्या भागामध्ये नाही होणार तर दुसऱ्या भागात सुद्धा दाखवणार आहे. खूप असं सुंदर नियोजन केलंय. अति पावसामध्ये अशी बाग फुलवलेली आहे त्यांनी. आणि मालाची क्वालिटी म्हटल्यावर तर व्यवस्थितच आहे. आणि प्लॉट बघू शकता का या हिशोबाने. आणि परत तिथं परत एक हा 2 एकरचा आहे, परत 1 एकरचा त्याला लागून आहे. त्या 2 टप्प्यात केलेला होता हा प्लॉट व्यवस्थितरित्या. असं त्यांचं मालाची क्वालिटी बघू शकता. आणि खूप सुंदर असं नियोजन केलं एवढ्या पावसामध्ये त्यांनी. जवळजवळ अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि ते व्यवस्थित केल्यामुळं आज आपल्याला दिसतोय का आपण बेसल डोसची प्रक्रिया जी सांगतोय का बेसल डोस टाकण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर मला सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे का बेसल डोस जर टाकले तर झाडाला जवळजवळ 60 ते 65 दिवसापर्यंत अन्नद्रव्याची पूर्तता होते. रानडे प्रात्यक्षिक प्लॉट असल्यामुळे इथं बेसल डोसचं दरवर्षीचं नियोजन असतं. त्यांचं जवळपास 20 ते 25 वर्षापासून रानडे बरोबर त्यांचं काम चालू आहे. आणि खूप सुंदर असं नियोजन बसलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं बुवा शिरवड्यातले तुमचे जे रानडे जे फार्मर आहे किशोर भाऊ, तर त्यांचं वाला प्लॉटची कंडिशन काय आहे. तर आपण प्लॉटची कंडिशन हे 20 एकरचं पूर्ण दाखवणार आहे. आणि खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांच्याकडं SSN, RK, अनुष्का, साधी सोनाका आणि थॉम्सन असे विविध व्हरायटी आहे. त्या हिशोबाने आपण दाखवणारच आहे ते का कशा पद्धतीने माल आलेला आहे त्यांना. अशा पद्धतीने किती ग्राम पडणार एका झाडाजवळ दोघांच्या मध्ये. तर आपण बघू शकता का 260 ग्रॅम पर्यंत सर्व NPK, बोराकॉल, सॅटराईट, पोटॅशियम शोनाईट याचं मिश्रण पडणार आहे बेसल डोसचं दोघं झाडांच्या मध्ये.